नमस्कार मित्रांनो, मी शिव मोडकुते. आता प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार किसान कार्ड. शेतीविषयक सर्व सुविधा या कार्डाअंतर्गत दिली जाणार आहे. तर किसान कार्ड आहे काय आणि यासाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता काय आहे, तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता फार्मर आय डी म्हणजे काय. तर फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र. शेतकरी ओळखपत्र आहे काय, तर पहा, हा डिजिटल आय डी शेतकऱ्यांना 12 अंकी ओळख देतो, जो शेतकऱ्यासाठी तयार केला जात आहे. या आय डीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ योग्य मार्गाने व वेळेत मिळणे हा आहे. या आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व सरकारी योजनांचा लाभ सहज आणि कोणत्याही अडचणीशिवाय मिळेल याची सरकार खात्री करेल. तसेच हा आय डी शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीशी जोडला जाईल, जेणेकरून योग्य माहिती आणि मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर पहा, यामध्ये स्पष्ट माहिती फार्मर आय डी विषयक दिलेली आहे. तर पहा, फार्मर आय डी हा शेतकऱ्यासाठी तयार केला जाणार आहे आणि हा आय डी 12 अंकाचा असणार आहे. तर पहा, या आय डीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ योग्य मार्गाने व वेळेत मिळणे हा या आय डीचा मुख्य उद्देश असणार आहे. तर हा जो आय डी शेतकऱ्यांच्या जमिनीशी जोडला जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना जमिनीविषयक योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाणार आहे. तर पहा, अशा प्रकारची माहिती या फार्मर आय डीची यामध्ये सांगण्यात आलेली आहे. तर पहा, यासाठी लागणारी पात्रता. तर पहा, शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी असणारी पात्रता. तर पहिले पहा, सदर शेतकरी हा भारताचा नागरिक असावा. तर दुसरं पहा, सदर शेतकऱ्याकडे शेतजमीन असून शेतीचा सातबारा उतार्यावर त्या शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे. तर पहा, सदर शेतकऱ्याकडे शेतजमीन असणं गरजेचं आहे आणि शेतीच्या सातबाऱ्यावर शेतकऱ्याचे नाव असणंसुद्धा आवश्यक आहे. तर पुढे पहा, अर्जदार शेतकऱ्याची PM किसान योजना अंतर्गत लाभार्थी असावा. जो अर्जदार शेतकरी आहे तो PM किसान योजनेचा लाभ घेत असलेला शेतकरी असणे गरजेचं आहे. तर पुढे पहा, चौथं, शेतकऱ्याकडे 8 ही नमुना असणे आवश्यक आहे. पाचवं पहा, शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या आत असावे. जे पात्र शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या आत असणे गरजेचं आहे. तर पुढे पहा, सहावं, सदर शेतजमिनी शेतकऱ्याचे स्वतः पीक घेतलेले असणे आवश्यक आहे. तर पहा, यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. तर पहिलं आहे सदर शेतकऱ्याचा रहिवासी दाखला, सातबारा उतारा. तिसरं, शेतकऱ्याचे आधार कार्ड. चौथं, शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक. पाचवं, शेतजमिनीचा 8 ही नमुना. सहावं, असल्यास किसान क्रेडिट कार्ड. सातवं, शेतकऱ्याचे बँक पासबुक. आठवं, शेतकऱ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो. नववं, शेतकऱ्याचे प्रतिज्ञापत्र. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला किसान ओळखपत्र काढण्यासाठी लागणार आहेत. तर पहा, पुढे या बॅनरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. तर पहा, महाभूमी, श्री नरेंद्र मोदी माननीय प्रधानमंत्री भारत सरकार, श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. ॲग्रिस्टॅक शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच, हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच ॲग्रिस्टॅक ह्या संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तर पहा, पुढे काय आहे ॲग्रिस्टॅक. ॲग्रिस्टॅक ही एक अशी क्रांतिकारक संकल्पना आहे जी शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते. यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते. तर पुढे पहा, ॲग्रिस्टॅक अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आय डी तयार केला जाईल. ॲग्रिस्टॅकमुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे. डिजिटल सेवा, PM किसान DBT लाभ, डिजिटल पीक कर्ज, पीक विमा, MSP लाभ. माहिती सेवामध्ये पहा, हवामान सूचना, पीक सल्ला, मृदा आरोग्याची माहिती, बाजारभाव माहिती. तर पहा, एवढे फायदे तुम्हाला ॲग्रिस्टॅक अंतर्गत होणार आहेत. तर पुढे पहा, PM किसान योजनेअंतर्गत हप्ते मिळवण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य आहे. तर PM किसानचे जे हप्ते तुम्हाला मिळत असतात, तर यासाठी आता फार्मर आय डी कंपल्सरी केलेला आहे. तर पहा, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.